फाइंड द फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल गिवन बिलो. आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल दिलेला आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आणि या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे. फर्स्ट स्टेपमध्ये काय करावं लागते, फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करायचं असते आणि त्याचे असे फॅक्टर्स पाडायचे असतात की त्याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे. तर फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × -1 किती होईल, -2. आणि याचे असे फॅक्टर्स पाडायचे की याची सम आली पाहिजे मिडल टर्म एवढी म्हणजे +1 आलं पाहिजे. तर 2चे फॅक्टर कसे पडेल, 2 × 1. तर मल्टिप्लिकेशन मायनसमध्ये आहे तर आपल्याला एक फॅक्टर प्लस घ्यावं लागेल, एक फॅक्टर मायनस घ्यावं लागेल आणि ॲन्सर आपल्याला कशामध्ये पाहिजे, +1 पाहिजे. म्हणजे ग्रेटर नंबर प्लस घ्यावं लागेल आणि स्मॉलर नंबर मायनस घ्यावं लागेल. तर 2 × 1 काय होऊन जाईल, 2 आणि प्लस मायनस मायनस. तर आपल्याला फॅक्टर्स मिळाले +2 आणि -1. आता सेकंड स्टेपमध्ये स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. आता इथे +x आहे, या टर्मला काय करायचं आहे, स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. म्हणजे त्याला काय लिहावं लागेल, +2x आणि -x. म्हणजे कसं लिहावं लागेल, 2x² आणि मिडल टर्म स्प्लिट अप इंटू 2 पार्ट म्हणजे काय लिहावं लागेल, 2x - x प्लस 2x - x -1. आणि थर्ड स्टेपमध्ये 2 टर्मची 1 पेअर, तर 2 टर्मची पेअर 2 टर्मची पेअर. आणि फोर्थ स्टेपमध्ये काय करावं लागते, कॉमन काढावं लागते. आता इथनं काय कॉमन निघेल, या पेअरमधनं 2 कॉमन निघते आणि इथे x² आहे आणि x आहे. तर इथे x × x आणि x म्हणजे x कॉमन निघेल आणि 2 कॉमन निघेल म्हणजे इथे 2x कॉमन निघेल. 2x कॉमन निघालं तर 2 आणि x² पैकी x कॉमन निघाला तर इथे उरेल x प्लस इथे 2x पूर्ण कॉमन निघालं म्हणजे इथे काय होईल, 1 उरेल. आणि इथे आता सेकंडमध्ये पेअरमध्ये आता इथे बघा मायनस साईन आहे तर आपल्याला मायनस कॉमन काढावं लागेल म्हणजे -1 कॉमन काढावं लागेल. -1 जर कॉमन काढलं तर इथे काय उरेल, मायनस कॉमन काढलं तर चिन्ह बदलेल म्हणजे +x आणि मायनस कॉमन काढलं तर +1. आता बघा या ब्रॅकेटमध्ये पण x+1 आहे आणि या ब्रॅकेटमध्ये पण x+1 आहे म्हणजे आपण ही ब्रॅकेट कॉमन काढू शकतो. काय कॉमन काढू शकतो, x+1. मग सेकंड ब्रॅकेटमध्ये काय होईल, 2x - 1 2x - 1 आणि x+1 आणि 2x - 1 आर द फॅक्टर्स ऑफ गिवन पॉलिनॉमियल. प्रॉब्लेम 2. आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल दिलेला आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आणि याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे. तर फॅक्टर्स पाडताना काय करावं लागते, फर्स्ट स्टेपमध्ये फर्स्ट आणि थर्ड कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करून त्याचे असे फॅक्टर्स पाडायचे असतात की त्याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे. तर फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल, 2 × -3. तर -3 × 2 6. तर काय येईल मल्टिप्लिकेशन, -6. आणि या -6चे आपल्याला असे फॅक्टर्स पाडायचे आहे की ज्याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे म्हणजे 5 आली पाहिजे. तर 6चे फॅक्टर्स कसे होईल पडेल, 6 × 1 = 6. आता मल्टिप्लिकेशन मायनस आहे तर आपल्याला एक फॅक्टर प्लस घ्यावं लागेल, एक फॅक्टर मायनस घ्यावं लागेल आणि ॲन्सर प्लसमध्ये पाहिजे तर ग्रेटर फॅक्टर प्लस घ्यावं लागेल आणि स्मॉलर फॅक्टर मायनस घ्यावं लागेल. तर 6 - 1 म्हणजे काय होऊन जाईल, 5. तर फर्स्ट आणि थर्ड टर्मचं कोएफिशियंट -6 आणि त्याचे आपण असे फॅक्टर्स पाडले की त्याची सम मिडल टर्म एवढी आली, 6 - 1 5. आता सेकंड स्टेपमध्ये काय करायचं, स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. तर 5m ला काय लिहायचं, 6m आणि -m म्हणजे काय लिहावं लागेल,
2m स्क्वेअर आणि 5mला काय लिहावं लागेल 6m मायनस m प्लस 6m मायनस m मायनस 3. त्याच्यानंतर थर्ड स्टेपमध्ये पेअरिंग करावं लागेल 2 टर्मची 1 पेअर 2 टर्मची 1 पेअर आणि काय करावं लागेल आता पेअरमधनं कॉमन काढावं लागेल. तर इथे m स्क्वेअर आहे इथे m आहे म्हणजे m कॉमन निघते आणि 2 आणि 6 आहे. तर 6ला आपण 2 × 3 लिहू शकतो म्हणजे 2 कॉमन निघेल आणि m कॉमन निघेल म्हणजे 2m कॉमन निघेल. इथनं आपण काय कॉमन काढू शकतो 2m आणि 2m जर कॉमन काढलं तर 2 कॉमन निघाले m स्क्वेअरमधनं m निघालं तर m राहील ब्रॅकेटमध्ये प्लस 6मधनं 2 कॉमन काढलं तर किती राहील 3 राहील आणि m कॉमन निघालं म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहील m+3. आता सेकंड पेअरमधनं कॉमन काढावं लागेल. की इथे बघा दोन्ही ठिकाणी मायनस साईन आहे म्हणजे आपण -1 कॉमन काढू. इथं -1 कॉमन काढलं तर साईन चेंज होऊन जाईल म्हणजे इथे m होईल मायनस आहे तर +3. आता या पण ब्रॅकेटमध्ये m+3 आहे या पण ब्रॅकेटमध्ये m+3 आहे म्हणजे m+3 आपण कॉमन काढू शकतो. तर आता m+3 कॉमन निघेल आणि आता सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राहील 2m - 1 2m - 1. तर आपल्याला m+3 आणि 2m - 1 हे काय मिळाले फॅक्टर मिळाले. तर m+3 अँड 2m - 1 आर द फॅक्टर्स ऑफ गिवन पॉलिनॉमियल. प्रॉब्लेम 3 क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल दिलेला आहे आणि याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे. तर फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करतो आणि त्याचे असे फॅक्टर्स पाडतो की त्याची सम आली पाहिजे मिडल टर्म एवढी म्हणजे 12 × 77. तर याचं मल्टिप्लिकेशन करतो. तर 12 7 84 कॅरी 8 12 7 84 आणि 8 92 924 आणि याचे आपल्याला असे फॅक्टर्स पाडायचे आहे की याची सम आली पाहिजे 61. आता 924चे फॅक्टर्स 12 × 77 आहेच याचे आपण आणखी फॅक्टर्स पाडू. तर 12चे काय पडल्या जाईल 3 × 4 आणि 77चे 7 × 11. तर आता बघा इथे 4 7 28 होऊन जाईल आणि 11 3 33 होऊन जाईल आणि याचं मल्टिप्लिकेशन 924 होईल. तर आता 924चे आपण फॅक्टर पाडले 28 × 33 त्याची सम 61 होते का 8 आणि 3 11 कॅरी 1 3 आणि 1 4 5 6 61 होत आहे म्हणजे 924चे फॅक्टर्स कसे होईल 28 × 33. आता मल्टिप्लिकेशन कशामध्ये आहे प्लसमध्ये आहे म्हणजे दोन्ही प्लस घ्यावं लागेल नाही तर दोन्ही मायनस. पण आपल्याला ॲन्सर कशात पाहिजे आहे प्लसमध्ये म्हणजे दोन्ही प्लस घ्यावं लागेल. तर फॅक्टर रेडी झाले. आता सेकंड स्टेपमध्ये स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. तर 61xला आपण काय लिहू शकतो 28x + 33x. तर सेकंड स्टेपमध्ये काय लिहावं लागेल 12x² प्लस 61xला 28x प्लस 33x प्लस 77. आता थर्ड स्टेपमध्ये काय करतो आपण 2 टर्मची 1 पेअर 2 टर्मची 1 पेअर आणि फोर्थ स्टेपमध्ये आपण कॉमन काढतो. इथे x² आहे आणि इथे x आहे म्हणजे आपण x कॉमन काढू शकतो आणि 12 आणि 28 म्हणणं काय कॉमन निघेल 4च्या मल्टिप्लिकेशनमध्ये येते 4 3 12 4 7 28 म्हणजे आपण 4x कॉमन काढू शकतो. काय कॉमन काढू शकतो 4x. आता x² पैकी x निघालं
12 पैकी 4 निघालं तर 4 3 आणि एक्स स्क्वेअर पैकी एक्स म्हणजे ब्रॅकेटमध्ये 3x राहील. तिच्यानंतर प्लस एक्स कॉमन निघालेला आहे. 28मधनं आपण जर 4 कॉमन काढलं तर 4 7 28 म्हणजे इथे किती राहील 7 प्लस इथे 33 आणि 77 आहे. तर 11च्या पाढ्यामध्ये येते म्हणजे 11 3 11 7 77 म्हणजे आपण इथनं 11च्या टेबलमध्ये येते तर आपण 11 कॉमन काढू शकतो. तर 11 कॉमन काढलं तर इथे राहील 11 3 33 म्हणजे इथे 3x राहील 3x आणि 11 7 77 म्हणजे इथे 7 राहील. आता बघा या ब्रॅकेटमध्ये काय आहे 3x + 7 आणि या पण ब्रॅकेटमध्ये 3x + 7. तर ही ब्रॅकेट आपण काय करू कॉमन काढू म्हणजे 3x + 7 मग सेकंड ब्रॅकेटमध्ये काय होईल 4x + 11 म्हणजे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 3x + 7 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 4x + 11 आर द फॅक्टर्स ऑफ गिवन पॉलिनॉमियल. प्रॉब्लेम 4 आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल दिलेला आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलेला आहे आणि या पॉलिनॉमियलचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे. तर काय करावं लागेल फर्स्ट स्टेपमध्ये फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचे असे फॅक्टर्स पाडायचे की त्याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे. तर फर्स्ट आणि थर्ड टर्मचं मल्टिप्लिकेशन कोएफिशियंटचं म्हणजे 3 × -1 फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन किती येईल -3 × 3 आणि याचे असे फॅक्टर्स पाडायचे की याची सम आली पाहिजे मिडल टर्म एवढी म्हणजे -2 म्हणजे 3चे फॅक्टर्स कसे पडेल 3 × 3. आता मल्टिप्लिकेशन मायनसमध्ये पाहिजे तर आपल्याला मल्टिप्लिकेशन मायनसमध्ये आहे आणि फॅक्टर पण मायनसमध्ये पाहिजे. तर मल्टिप्लिकेशन मायनसमध्ये आहे तर एक फॅक्टर प्लस राहील एक फॅक्टर मायनस राहील पण आपल्याला ॲन्सर कशामध्ये पाहिजे आहे -2. तर ॲन्सर मायनसमध्ये येण्यासाठी आपल्याला ग्रेटर नंबर मायनस घ्यावं लागेल मायनस आणि प्लस. तर -3 + 1 काय होईल -2. तर आता फॅक्टर्स रेडी झाले. आता काय सेकंड स्टेपमध्ये काय करावं लागेल स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट म्हणजे -2y काय लिहावं लागेल -3y + 1y म्हणजे कसं लिहावं लागेल 3y² आणि स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. तर -2y काय लिहावं लागेल -3y + 1y म्हणजे +y -1. आता थर्ड स्टेपमध्ये काय करावं लागेल पेअरिंग करावं लागेल 2 टर्मची 1 पेअर 2 टर्मची 1 पेअर आणि फोर्थ स्टेपमध्ये काय करतो आपण कॉमन काढतो. आता पहिल्या पेअरमधनं काय कॉमन निघते 3 कॉमन निघते आणि इथे y² आहे इथे y आहे म्हणजे y कॉमन निघते आणि 3 कॉमन निघते म्हणजे 3y कॉमन निघते. 3y कॉमन काढलं तर इथे काय राहील 3 आणि y कॉमन निघालं तर y² पैकी y राहील -3y कंप्लीट निघालं म्हणजे किती आहे इथे 1 3y × 1 असते म्हणजे इथे राहील 1 प्लस. आता या पेअरमधनं काही कॉमन निघते का नाही काहीच कॉमन नाही निघत. तर किती कॉमन काढायचं 1 कॉमन काढायचं 1 कॉमन काढलं तर काय राहील y -1. आता या ब्रॅकेटमध्ये काय आहे y -1 इथे पण काय आहे y -1 म्हणजे आपण y -1 यामधनं काय करू शकतो कॉमन काढू शकतो. तर y -1ची ब्रॅकेट जर कॉमन काढली तर सेकंड ब्रॅकेटमध्ये काय होईल 3y + 1. तर आपल्याला हे काय मिळाले फॅक्टर्स. तर y -1 अँड 3y + 1 आर द फॅक्टर्स ऑफ गिवन पॉलिनॉमियल. प्रॉब्लेम 5 आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल दिलेलं आहे आणि याची आपल्याला काय करायची आहे फॅक्टर्स पाडायचे आहे. तर फॅक्टर पाडताना आपण फर्स्ट स्टेपमध्ये काय करतो
फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करतो आणि त्याचे असे फॅक्टर्स पाडतो की त्याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे. तर फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे √3 इंटू √3 किती होईल √9 आणि 9चं रूट किती येते 3 म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन किती येईल 3 येईल आणि याचे असे फॅक्टर्स पाडायचे की त्याची सम किती आली पाहिजे 4. आता 3चे फॅक्टर्स कसे होईल 3 इंटू 1. आता मल्टिप्लिकेशन प्लस आहे तर दोन्ही फॅक्टर प्लस पाहिजे नाही तर दोन्ही फॅक्टर मायनस पाहिजे. तर आपल्याला ॲन्सरमध्ये काय पाहिजे आहे +4 म्हणजे दोन्ही आपल्याला फॅक्टर्स काय करावं लागेल प्लस घ्यावं लागेल. 3 + 1 4x. फॅक्टर्स रेडी झाले. आता सेकंड स्टेपमध्ये स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट म्हणजे 4xचे आपल्याला 2 पार्ट बनवावं लागेल. तर कोणते होईल 3x + 1x म्हणजे कसं लिहावं लागेल सेकंड स्टेपमध्ये √3x² आणि 4xच्या जागेवर काय लिहावं लागेल 3x + 1x +3x + 1x म्हणजे x + √3. आता थर्ड स्टेपमध्ये काय करावं लागते पेअरिंग करावं लागते. 2 टर्मची 1 पेअर 2 टर्मची 1 पेअर आणि इथे कॉमन काढावं लागते. इथे x² आहे आणि x आहे म्हणजे x कॉमन निघेल आणि इथे √3 आहे आणि इथे काय आहे 3 आहे. 3ला आपण कसं लिहू शकतो √3 लिहू शकतो कारण की √3 इंटू √3 9 होते 9चं √3 होते. तर 3ला आपण काय लिहू शकतो √3 तर याच्यातनं आपण √3 पण कॉमन काढू शकतो. मग काय होईल √3 आणि x कॉमन निघेल √3 आणि x कॉमन निघेल. आता √3 आणि x कॉमन निघालं तर इथे x² पैकी काय राहील x राहील प्लस इथनं x कॉमन निघालं आणि 3मधनं आपण काय कॉमन काढलं √3 तर √3 इंटू √3 म्हणजे 3 होते. तर √3 कॉमन काढलं तर एक √3 इथे राहील प्लस इथं कॉमन निघत नाही. कॉमन निघत नसेल तर काय करायचं 1 कॉमन काढायचं. मग 1 कॉमन निघालं तर इथे काय राहील x + √3. आता बघा या ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे x + √3 आणि या पण ब्रॅकेटमध्ये आहे x + √3. तर ही ब्रॅकेट आता कॉमन निघेल म्हणजे x + √3 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय होईल मग √3x + 1 आणि आता आपल्याला 2 फॅक्टर मिळाले x + √3 आणि √3 + 1 आर द फॅक्टर्स ऑफ गिवन पॉलिनॉमियल. प्रॉब्लेम 6 क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल दिलेला आहे आणि याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे. तर फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल ½ × 4 ½ × 4 = याचं मल्टिप्लिकेशन किती होईल 2 डिनॉमिनेटरमध्ये आहे यांनी डिवाईड करावं लागेल 2 × 2 = 4 म्हणजे मल्टिप्लिकेशन किती होऊन जाईल 2 होऊन जाईल आणि याचे असे फॅक्टर्स पाडायचे की याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे म्हणजे -3 आली पाहिजे. तर मल्टिप्लिकेशन किती आलं 2 तर याचे फॅक्टर्स कसे पडेल 2 × 1. तर मल्टिप्लिकेशन प्लसमध्ये आहे तर दोन्ही फॅक्टर प्लस लागेल नाही तर दोन्ही फॅक्टर मायनस लागेल कारण की मायनस इंटू मायनस काय होते प्लस. पण आपल्याला ॲन्सर कशात पाहिजे आहे -3 पाहिजे मायनसमध्ये पाहिजे तर दोन्ही फॅक्टर आपल्याला मायनस घ्यावं लागेल -2 -1. तर -2 आणि -1 किती होऊन जाईल -3x. आता फॅक्टर्स रेडी झाले. आता सेकंड स्टेपमध्ये स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट म्हणजे -3xला आपल्याला काय लिहावं लागेल -2x आणि -x म्हणजे कसं लिहावं लागेल ½ आणि -3x स्प्लिट अप इंटू 2 पार्ट म्हणजे -2x आणि -x -2x -1x म्हणजे x + 4. आता थर्ड स्टेपमध्ये काय करावं लागेल 2 टर्मची 1 पेअर 2 टर्मची 1 पेअर
आणि याच्यातनं आता काय करावं लागेल, फर्स्ट स्टेपमध्ये कॉमन काढावं लागेल. तर इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स आहे, तर एक्स कॉमन निघते. पण इथे हाफ आहे, तर आपण काय करू, या हाफला आपण कॉमन काढू. आता या हाफला कॉमन काढण्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल, डिनॉमिनेटरमध्ये 2 आणावं लागेल. तर आपण 2नीच मल्टिप्लाय करू आणि 2नीच डिवाईड करू. तर मी एक स्टेप इथे वाढवून घेतो. म्हणजे काय लिहितो मी, हाफ एक्स स्क्वेअर मायनस इथे 2x आहे, तर यालाच मी 2नी मल्टिप्लाय करतो आणि 2नी काय करतो, डिवाइड करतो. मायनस एक्स प्लस 4. आता बघा 2 कॅन्सल झालं, तर इथे 2x म्हणजे काही चेंज होत आहे का, नाही. फक्त मला हाफ 1/2 कॉमन काढायचं होतं. तर ही केली पेअरिंग आणि ही पेअरिंग. तर इथनं बघा आता एक्स स्क्वेअरपैकी एक्स आणि हा एक्स कॉमन निघेल आणि इथे 1/2 कॉमन निघेल. तर आता 1/2 आणि एक्स आपण काय करू, कॉमन काढू. 1/2 आणि एक्स कॉमन निघालं, तर एक्स स्क्वेअरपैकी एक एक्स इथे राहील, मायनस इथे 1/2 आणि एक्स कॉमन निघालं, तर इथे 2 × 2 किती होऊन जाईल, 4 होऊन जाईल. आणि इथे काहीच कॉमन नाही निघत, मायनसचं चिन्ह आहे, तर आपण -1 कॉमन काढू. काय काढू, -1. आता -1 कॉमन काढलं तर मायनस आहे तर आतमध्ये प्लस होईल आणि इथे प्लस आहे तर काय होईल, चिन्ह बदलेल, -4. आता बघा या ब्रॅकेटमध्ये पण x-4 आहे, या ब्रॅकेटमध्ये पण x-4 आहे. म्हणजे आता आपण ही x-4ची ब्रॅकेट कॉमन काढू शकतो. म्हणजे x-4. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राहील, 1/2 x आणि -1. तर आपल्याला x-4 आणि हाफ x-1 आर द फॅक्टर्स ऑफ गिवन पॉलिनॉमियल्स.